आणि नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ या भागांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहतेय। पावसाचा जोर दिवसभरामध्ये वाढणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात। नाशिकहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। बघूयात। नाशिकमध्ये आज ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। रात्रभर पावसाची संततधार ही कायम असल्याचं पाहायला मिळत होती, मात्र आता सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर रात्रभर त्र्यंबकेश्वरसह घाट माथ्यांवर ज्या पद्धतीने पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत होता आणि त्यानंतर नाशिकमधल्या गोदावरी नदीची पाणी पातळी देखील ही वाढताना पाहायला मिळते। खरं तर नाशिकमधल्या गंगापूर धरणामधला पाणीसाठा हा देखील वाढताना पाहायला मिळतोय। अजून देखील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा करण्यात आलेला नाही, मात्र नाशिक शहरातल्या आजूबाजूचे जे ओढे नाले छोट्या मोठ्या त्या ठिकाणी पाण्याची प्रवाह आहे ते नाशिकच्या या गोदावरी नदीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यानंतर एकूण जर बघितलं तर समोरचा गांधी तलावाचा परिसर बघितला, रामकुंडाचा हा संपूर्ण परिसर बघतोय आपण, हा त्या ठिकाणी खरं तर पाण्याने वेढल्याची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे। आजूबाजूच्या मंदिरांच्या अवतीभोवती त्या ठिकाणी पाणी पोहोचलेलं आहे। खरं तर काल रात्रीपासून त्या ठिकाणी प्रशासनाकडनं रामकुंडा परिसरात इतर भागांमध्ये त्या ठिकाणी कोणताही त्या ठिकाणी आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये अशी संपूर्ण खबरदारी जी आहे ती त्या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। संपूर्ण परिसर हा त्या ठिकाणी खाली करण्यात आलेला होता। नाशिक महानगरपालिका प्रशासन असेल, नाशिक पोलीस असेल यांच्यासह आपदी मित्र जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला काम करताना पाहायला मिळत होते। आणि एकूणच आपण बघतोय या नाशिकच्या रामकुंड परिसरामधून सध्या या ठिकाणी ही गोदावरी नदी आहे ती आता या ठिकाणी दुथडी भरून वाहताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते आहे। कॅमेरामॅन धनंजय दारुंडेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।